हाय फ्रेंड्स, तर आज आपण अतिशय सोपी अशी रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे इडलीची। तर इडली तशी बघायला गेलं तर खूप सोपी आहे, परंतु अनेक स्त्रियांना अनेक प्रश्न असतात की माझी इडली छान होत नाही, माझी इडली छान फुगत नाही किंवा सॉफ्ट होत नाही। तर त्यासाठी मी अनेक छोट्या छोट्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आपण सुरू करूया आपल्या इडलीची रेसिपी। तर त्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ आहेत राशनचे। तर शक्यतो तुम्ही इडलीसाठी राशनचाच तांदूळ वापरायचा, आणि जर तुमच्याकडे नसेल तर इतर कोणताही, फक्त इंद्रायणी आणि बासमती तांदूळ सोडून तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता। त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत एक वाटी, एक मोठ्या वाटीने मुरमुरे। तर याऐवजी तुम्ही पोहे सुद्धा वापरू शकता, परंतु मी नेहमी म्हणजे इडली सॉफ्ट होण्यासाठी मुरमुऱ्याचा वापर करते। तर आणखी एक गोष्ट म्हणजे मेथ्या घेतलेल्या आहेत मी 1 चम्मच। तर ह्या मेथ्या यासाठी की आपल्याला हे पीठ पटकन फर्मेंट होण्यासाठी किंवा फर्मेंट झालेलं जे पीठ आहे ते आपल्या पोटाला हानिकारक होऊ नये यासाठी आपण इथं मेथ्या वापरतो। आणि असंही आपण एरवी मेथ्यांचा वापर जेवणामध्ये तेवढा करत नाहीत, त्यासाठी आपण शक्य असल्यास आपण याच्यामध्ये मेथ्या घालून घ्यायच्या आहेत। तर आता मी काय करते की ही डाळ आणि हे तांदूळ आपण सर्व काय करूयात, छानपैकी 2दा पाण्याने धुवून घ्यायचं आहे। आणि हे जे मुरमुरे आहेत, ज्या वेळेला आपण पीठ काढतो इडलीचं, त्यावेळेला आपण पिठाच्या म्हणजे इडलीचं पीठ काढण्याच्या 15 मिनिट अगोदर हे मुरमुरे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत आणि यामध्ये या डाळी आणि तांदळामध्ये मिक्स करून नंतर ते मिश्रण आपल्याला वाटायचं आहे। तर इथे मी आता 2दा हे छान तांदूळ आणि डाळ धुवून घेते। तर फ्रेंड्स, इथे मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ 2दा धुवून घेतलेले आहेत। आणि यानंतर आता यामध्ये आपण काय करायचं आहे की कोमट पाणी मिसळून घ्यायचं आहे, कारण हिवाळ्यामध्ये लवकर पीठ फर्मेंट होण्यासाठी आपल्याला कोमट पाण्याचा इथं वापर करायचा आहे। तर आता आपल्याला हे डाळ आणि तांदूळ कमीत कमी 6 तास किंवा जास्तीत जास्त आपल्याला 8 तास भिजत ठेवायचे आहेत। आणि त्यानंतर हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स, इथं 6 तास आपण हे तांदूळ आणि डाळ भिजत घातलेले होते। तर आता आपण हे वाटून घेणार आहोत। तर त्या अगोदर आपण हे मुरमुरे स्वच्छ धुवून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे हे मुरमुरे मी छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हे पूर्ण मुरमुरे आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात। तर आता आपण मिक्सरला हे छानपैकी वाटून घेऊयात। इडलीचं पीठ वाटत असताना आपण यामध्ये लागेल तसं पाणी घालायचंय, एकदाच पाणी नाही घालून घ्यायचं। तर अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं रवाळ हे पीठ आपल्याला काढायचं आहे। तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने मी सर्व पीठ इथं काढून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीचं आपलं इडलीचं पीठ असायला पाहिजे, हे बघा। तर हे पूर्ण पीठ आता मी एकदा छान 5 मिनिट छान फेटून घेते। तर अशा पद्धतीने आपण हे 5 मिनिट पीठ छान फेटून घ्यायचं आहे। तर हे असं फेटल्यामुळे काय होतं, आपलं पीठ छान फर्मेंट होतं आणि इडली मस्त अशी सॉफ्ट बनते। तर यानंतर या डब्याला मी असं गच्च झाकण लावून परत दुसऱ्या एका डब्यामध्ये असं ठेवायचं आहे। आता माझं हे इथं इडली पात्र आहे,
तुम्ही दुसरा असा डब्बा वगैरे घेऊ शकता मोठा। आणि जिथं गरम जागा आहे किचनमध्ये त्या ठिकाणी हे ठेवून द्यायचं आहे, किंवा यावरती एखादी गरम शॉल वगैरे झाकून ठेवायचं आहे की जेणेकरून आपलं पीठ छान फर्मेंट होईल। तर फ्रेंड्स, पूर्ण रात्रभर आपण हे पीठ आंबवण्यासाठी ठेवलं होतं। तर बघूयात आता सकाळचे 8 वाजलेले आहेत, आपलं पीठ कसं फर्मेंट झालेलं आहे। हे पहा, आपलं पीठ किती सुंदर असं छान फर्मेंट झालेलं आहे। हे बघा, पाहू शकता तुम्ही, आपण रात्री पीठ काढलं त्यावेळेला या डब्यामध्ये असं 4-5 बोटाचा अंतर होता। आता हे पूर्णपणे पीठ आपलं भरून गेलेलं आहे, म्हणजे किती सुंदर फर्मेंट झाले पहा। तर असं पीठ छान फुगल्याच्या नंतर, फर्मेंट झाल्याच्या नंतरच आपली इडली ही मस्त सॉफ्ट आणि जाळीदार होते। तर आता आपल्याला लागेल तेवढं पीठ आपण इथं इडलीसाठी काढून घ्यायचं आहे। तर हे राहिलेलं पीठ तुम्ही फ्रीजरमध्ये स्टोर करून ठेवू शकता। दुसऱ्या दिवशी याचे आपण डोसे किंवा आप्पे करू शकतो। म्हणून मी हे डब्यामध्ये काढत असते, कारण दुसऱ्या दिवशी उरल्याच्या नंतर मी हे पीठ तसंच फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवते। तर फ्रेंड्स, एका इडली पात्रासाठी लागेल एवढं पीठ मी एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे। तर याला छान असं आपण इथं मिक्स करून घेऊयात। यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाहीये, कारण इडलीचं पीठ हे आपल्याला घट्टसरच लागतं। जर खूपच घट्ट झाला असेल तर 1-2 चमचे आपल्याला, म्हणजे अंदाज येतो आपल्याला की किती पाणी याला लागतं, तेवढं 1-2 चमचे पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता इथे छान मी मिक्स करून घेतलंय। तर आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे मीठ, आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालून घ्यायचा आहे आणि छान परत एकदा पीठ मिक्स करून घ्यायचंय। आता 2 मिनिटांसाठी हे पीठ आपण बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत आपण इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवूयात। तर फ्रेंड्स, इथं आपलं पाणी छान तापलेलं आहे। तर आता आपण इडली पात्रामध्ये पीठ घालून घेऊयात। आता यानंतर आणखी एक महत्त्वाची टिप्स, आपली इडली छान सॉफ्ट आणि जाळीदार होण्यासाठी आपण यामध्ये इनो मिक्स करून घ्यायचा आहे। तर अर्धा चमचा आपल्याला इथं इनो घालून घ्यायचा आहे आणि इनो घातल्याच्या नंतर पटकन आपल्याला हे पीठ परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपण इडली पात्रामध्ये काढून घेऊयात। तर इथं आपल्याला गॅसची फ्लेम ही जास्त ठेवायची आहे। तर इथे मी पूर्ण इडली पात्र भरून घेतलेले आहेत। आता आपल्याला सुरुवातीचे 5 मिनिट गॅस हा फुल फ्लेम वरती ठेवायचा आहे आणि 5 मिनिटाच्या नंतर ती लो करायची आहे फ्लेम। तर इथे आपली 10 मिनिट झालेली आहेत। आता मी गॅस बंद करून घेते आणि 5 मिनिट याची वाफ जाऊ देऊयात, मग आपण हे इडली पात्र उघडूयात।
तर चला फ्रेंड्स, पाहूया आपली इडली कशी झालेली आहे। हे बघा, छान स्पंजी अशी आपली इडली झालेली आहे। थोडंसं थंड झाल्यावरती आपण हे काढून घेऊया। हे पहा फ्रेंड्स, आपली इडली अशी छान सॉफ्ट स्पंजी अशी झालेली आहे। तर मी तुम्हाला काढून दाखवते। हे पहा, किती सुंदर आपली इडली झालेली आहे, सॉफ्ट एकदम। तर आता आपण हिची प्लेटिंग करून घेऊया। तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने छोट्या छोट्या टिप्स वापरून आपण अशी मस्त सॉफ्ट आणि जाळीदार इडली बनवून मस्त नारळाच्या चटणी सोबत आणि सांबार सोबत त्याची मजा घेऊयात। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। थँक यू।